आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढची 30 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता असेल या दृष्टीने प्रयत्न करा। अमित शहांची कस्टर प्रमुखांच्या बैठकीत सूचना। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवरती मुंबई हायकोर्टात सुनावणी। व्हिप मान्य न करणाऱ्या ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। मुंबई महापालिकेचा 2024 आणि 25चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावरती अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य। तर न्यायपालिका निष्पक्ष नाही, अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो। नागपूरमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचा न्यायसंस्थेवरही आरोप। दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून 70,000 कोटींचे सामंजस्य करार। मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनात करारावरती स्वाक्षऱ्या। मुंबई पुणे महामार्गावरती आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा। उद्धव ठाकरेंचा आरोप। ईडी आणि सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याचाही पुनरुच्चार। जर आपलं पद अवैध होतं तर मग 2019 साली अमित शहा मातोश्रीवर का आले होते? उद्धव ठाकरेंचा सवाल। 2018 साली नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरेंच्या पाया पडून एकनाथ शिंदेंनी आशीर्वाद घेतलेला। एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं काल दाखवत हा पुरावा सादर केला। एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांनी जनतेमध्ये यावं आणि विचारावं की शिवसेना कुणाची, आणि मग जनतेने ठरवावं की शिवसेना खरी कुणाची आहे। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। 2013 सालची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली होती। अनिल परब यांची माहिती। महापत्रकार परिषदेत दाखवला 2013च्या बैठकीचा व्हिडिओ। जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून उपस्थिती होती। अनिल परब यांच्याकडून पुरावे सादर। पद गेल्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना रस्त्यावरती फिरणं कठीण होईल। नार्वेकरांचा निर्णय अत्यंत चुकीचा। संजय राऊत यांचं वक्तव्य। आम्ही इमानदारीत लढलो, तुम्ही बेईमानीने जिंकलात, आमचा स्वाभिमान कायम आहे। खासदार संजय राऊतांचं पत्रकार परिषदेत विधान। लवादाला कदाचित मोतीबिंदू झालेला असेल, त्यामुळे त्यांना पुरावे दिसलेच नाहीत। राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेवरनं दिलेल्या निकालावरती संजय राऊतांचा टोला। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषद म्हणावं की दसरा मेळावा? ठाकरे गटाच्या कार्यक्रमावरती राहुल नार्वेकरांची टीका। संविधानिक संस्थांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर। 2013 आणि 2018च्या घटनेतल्या बदलांचा सुनावणीच्या साक्षीमध्ये उल्लेख का नव्हता? अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा सवाल। अंतर्गत निवडणूक म्हणजे घटना दुरुस्ती नाही। नार्वेकरांची टीका। ठाकरे गटाचं महापरिषदेचं महानाटक फसलं। नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला। महापरिषद नाव देऊन ठाकरे गटाकडनं पत्रकारांचा छळ। नितेश राणेंची घणाघाती टीका। संजय राऊत हे हिंदू समाजाचा अपमान करत असतील तर त्या गोष्टी हिंदू समाज म्हणून आपण सहन करणार नाही। नितेश राणेंचं वक्तव्य। जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर दादा भुसेंचा टोला। आपल्या मनासारखा निकाल लागला नाही तर आपलं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा। मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला खोचक टोला। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेसंदर्भात दिलेला निकाल दिल्लीतनं टाईप होऊन आलेला होता। आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। अयोध्येमध्ये मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधींच्या कार्यकाळात झाला। शरद पवारांची माहिती। मात्र आता भाजप मतांसाठी मंदिराचा फायदा करून घेत आहे। पवारांचा आरोप। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे। सांगलीमधल्या राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती सोहळा कार्यक्रमात शरद पवारांची सांगलीवासियांना भावनिक साथ। भारतामध्ये उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत। शरद पवारांची सरकारवर टीका। आरपीआय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे 2 जागांची मागणी करणार।
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची माहिती। राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका। प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण। इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या, मग आपण यात्रेमध्ये सहभागी होऊ। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत आगामी लोकसभा निवडणुकीत 3 तर विधानसभेच्या निवडणुकीत 12 जागा लढवणार। शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती। सोलापूरमधल्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी। 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण पार पडेल। शिंदे गटाच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात अयोध्येला जाणार। मुख्यमंत्री यंदाही शिवसैनिक आणि नागरिकांना अयोध्येमध्ये रामाचं दर्शन घडवणार। आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार नाही आणि मिळालं तरी मुंबईला जाणार। मनोज जरांगे मुंबई आंदोलनावरती ठाम। रक्ताच्या नातेवाईकांना आणि सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, जरांगेंची मागणी। सगळे सोयरे यांना प्रमाणामध्ये कसं घेता येईल याचा सरकार विचार करतंय। आमदार बच्चू कडूंची माहिती। मराठवाड्यामध्ये 31,576 नोंदी आढळून आल्यात, त्यापैकी 12,000 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांची बाईक रॅली। धाराशिव ते तुळजापूर बाईक रॅली काढत तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर आरती संपन्न झाली। आज मराठा समाजाच्या चिपळूणमध्ये भव्य मेळावा। मेळाव्यामध्ये मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव एकत्रित येतील। 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन होणार। आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातनं 3 लाख मराठा बांधव मुंबईला जातील। मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मंगेश पोकळेंची माहिती। मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अधिवेशनानंतर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचं अधिवेशन होणार। आनंद दिघेंच्या जयंतीचं औचित्य साधत कोल्हापुरात अधिवेशन घेण्यासाठी शिंदे गटाकडनं चाचपणी। जळगावमध्ये एकनाथ खडसेंकडनं मंत्री गिरीश महाजनांवरती ₹1 फौजदारी दावा। महाजन यांनी वेळोवेळी अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे खडसेंकडनं हा दावा दाखल झालाय। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी शोभेचं दारूकाम आणि लेझर शो। सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यांमधनं प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू। खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारानं ही प्रतिमा साकारली जाते आणि 18 जानेवारीपर्यंत प्रतिमा पूर्ण होणार आहे। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही, मुंबई पोलिसांकडनं सक्त ताकीद। अटल सेतूवरती सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत। अटल सेतूवरती वाहनं थांबवली तर कठोर कारवाईचा इशारा। नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या। अज्ञातांकडनं मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन। HR पॉलिसी लागू करणं, अर्जित रजा, वैद्यकीय रजा नियमित कर्मचाऱ्यांनुसार लागू करावेत अशी मागणी। अकोल्यामधल्या पळसोबडे येथे ग्रामस्थांचं उपोषण। स्वच्छ पिण्याचं पाणी, शेतरस्ते आणि घरकुलं मिळत नसल्याच्या विरोधात उपोषणाची हाक। घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडनं प्रत्येक गृहप्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक दिला जाईल। एकाच क्रमांकाअंतर्गत असलेले सर्व प्रकल्प नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्याची विकासकांवरती जबाबदारी असेल। 1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडनं विशेष अभियान। या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ। मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 3 मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारणार। 3 पैकी 1 रोलिंग स्टॉक डेपो हा ठाण्यात असेल, तर उर्वरित 2 गुजरातच्या साबरमती आणि सुरतमध्ये उभारले जातील। शासकीय आणि निमशासकीय सेवेतनं निवृत्त झालेल्या तसंच वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ। 20 ते 100% वाढ करण्याचा निर्णय। मुंबईमध्ये आज काही भागात पाणी पुरवठा बंद। महापालिकेच्या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवानगर आणि डॉकयार्ड रोडवरती नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू केली जाणार आहे आणि पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंत्यांची तडकाफडकी बदली। पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याकडून बदलीचे आदेश जारी। दहिसरमधील प्रकल्प बाधितांना दहिसरमध्येच घरं मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। 1250 घरं दहिसरच्या गावठाण भागामध्ये उपलब्ध होतील। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात कंपनीचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय। 10,000 कोटींची गुंतवणूक करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश। जळगावमध्ये गुलाबी बोंड अळीसह अवकाळीनं कापूस पिकाचं मोठं नुकसान। कापूस उत्पादनात मोठी घट झालेली असून कापूस दरात वाढ होण्याऐवजी कापूस दरात घट झाली आहे। शेतकऱ्यांमध्ये मात्र रोष आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 9 ते 15 जानेवारीपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवरती कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल। वाहतूक विभागाची माहिती। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाटमार्ग पुढचे 75 दिवस बंद असेल। घाटात काँक्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे, त्यामुळे 31 मार्चपर्यंत हा महामार्ग बंद ठेवला जाईल। श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यात श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक निघणार। शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंची माहिती। यवतमाळमध्ये पोहरादेवी इथे नवस पेढ्याला जाणाऱ्या वाहनाला अपघात। 5 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी। शेतातील मूग पिकाची काढणी करणाऱ्या महिला मजुरांवरती मधमाशांचा हल्ला। 6 महिला मजूर गंभीररित्या जखमी। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या डांभे विर्लीमधली घटना। मुंबईत पतंग उडवण्यासाठी वापरलेल्या धारधार मांजामुळे 800 पक्षी जखमी। जखमी पक्ष्यांवरती उपचार करण्यासाठी वैद्यकीय शिबिराचं आयोजन। देशातल्या 6 विमानतळांवरती वॉर रूमची स्थापना होणार। विमानतळ प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्ली आणि मुंबईसह 6 महानगरातील विमानतळांवरती वॉर रूम स्थापन केली जाईल। विमान वाहतूक मंत्रालयाची इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस। विमानाजवळच प्रवासी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही नोटीस जारी झाली आहे। उद्योगपती गौतम अदानी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उभारला दक्षिण आशियातला सर्वात मोठा शस्त्र कारखाना। लवकरच लष्कराकडे अदानी ग्रुपनं बनवलेल्या बुलेट्स असतील। राम मंदिर सोहळा आता राजकीय सोहळा झालाय। काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका। 22 जानेवारीचा सोहळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येतोय, राहुल गांधींचं वक्तव्य। आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी सुरू। 18 जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडतील। आप उबाठा गट आरएसएसचे छोटा रिचार्ज। विरोधकांच्या राम मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमांवरती ओबीसींची टीका। आम आदमी पक्षाकडून दिल्लीमध्ये सुंदरकांड पाठचं आयोजन, तर ठाकरे गट काळाराम मंदिरात पूजा करणार आहे, त्यावरनं ओबीसीने टीका केली आहे। काशीच्या कारागिरानं सोनं, चांदी आणि हिऱ्यानं साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती। गुलाबी मीनाकारीच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तकलेनं 108 दिवसांच्या मेहनतीनं ही प्रतिकृती बनवली आहे। अयोध्येतील राम मंदिरात आज रामललाची मूर्ती प्रवेश करेल। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना आणि पूजाविधींना सुरुवात। ओडिशामध्ये आज जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरचं मुख्यमंत्री नवीन पटनायक उद्घाटन करतील। या कॉरिडॉरसाठी केलाय 800 कोटींचा खर्च। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या दौऱ्यावर गुरुवायूर आणि श्री रामास्वामी मंदिरात पूजा अर्चना करतील। आंध्र प्रदेशातील लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। पंतप्रधानांनी दर्शन घेत केली प्रार्थना। योगी सरकारकडून सौर बोटीद्वारे शरयू यात्रेचं आयोजन। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विजननुसार मेक इन इंडिया अंतर्गत शरयू नदीमध्ये सौर बोट चालवली जाईल। नामिबियातनं कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू। शौर्य असे या मृत चित्त्याचं नाव असून आतापर्यंत मरण पावलेला हा 10वा चित्ता आहे। फिफाच्या वर्षभरातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी लिओनल मेसीनं नॉर्वे आणि मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू अर्लिंग हॉलंडला मागे टाकलं। इराणकडनं पाकिस्तानमधील बलुचिस्तानातल्या दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवरती हल्ले। पाकिस्तानकडनं ट्विट करून हल्ल्याचा तीव्र निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।